मोठी बातमी, पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेले असून कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। युक्तिवाद जो तो होतोय, 6 आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर प्राप्त करण्यात आले। त्यात छेडछाड झाल्याची माहिती समोर येते। मुलांसोबत आणखी काही मित्र होते, त्या सगळ्यांनी दारूशिवाय आणखी काही सेवन केलेलं आहे का याचा तपास व्हावा। त्या दृष्टिकोनातून कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद जो तो केला जातोय, पोलिसांच्या वतीने पुरावे सादर केले जात आहेत। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी शिवाजीनगर कोर्टात त्यांना आणण्यात आलेले आहे। 6 आरोपींची आज कोठडी संपते। अनेक मोठे पुरावे जे त्याच कोर्टात सादर केले गेलेले आहेत। मुलाचे आजोबा ड्रायव्हरला देखील चौकशीसाठी इथे बोलवण्यात आलेले आहे। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी शिवाजीनगर कोर्टात, पुणे कल्याणी नगरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरण आहे। आरोपी विशाल अग्रवालला आज न्यायालयात आणण्यात आलेला आहे। पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपी जे ते अटकेत आहेत आणि 6 जणांना आज कोर्टात आणण्यात आलेला आहे। अग्रवालच्या घरातील सीसीटीव्ही मध्ये देखील छेडछाड करण्यात आलेली आहे। गेटवरचं रजिस्टर देखील पोलिसांनी आणलेलं आहे। विशालचा मोबाईल जो घरी होता तो देखील मोबाईल आज जप्त करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करबरे। निलेश, काय घडतंय कोर्टात सध्या? रुबीना, नक्कीच जी कोर्टाची सुनावणी आहे ती सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीलाच सरकारी वकिलांनी सुरुवात केलेली आहे। सरकारी वकिलांनी बाजू मांडलेली आहे की जे अपघातावेळी गाडीमध्ये बसलेली जे मुलं होती त्यांनी दारू सेवन केलं होतं का, त्यासोबत आणखीन काय सेवन केलं होतं का याची चौकशी व्हावी, यासाठी पोलिसांकडून जे कोठडी आहे कोठडीची वाढीव माग करण्यात आलेली आहे। सरकारी वकील आहेत ते या सगळ्या गोष्टी मांडत आहेत की जे मुलं होती त्यांनी दारूसोबत आणखीन काही त्याचं सेवन केले का, त्याचा तपास होण्यासाठी जे विशाल अग्रवाल आहेत त्यांच्या कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर बचाव पक्षाचे जे वकील आहेत त्यांनी याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। मुलं कुठे गेली होती, मुलांसोबत काय झालं या तपासासाठी वडिलांची चौकशी व्हावी, यात काय दुमत नाही। मात्र त्यांची कोठडी कशासाठी असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर हॉटेलमधले जे कागदपत्र आहेत त्याची तपासणी केली जाते, पण मात्र या सगळ्यांमध्ये विशाल अग्रवालची तपासणी का केली जाते आणि त्याला कोठडीची का मागणी केली जाते असा या ठिकाणी आता युक्तिवाद चालू आहे। तर जे आरोपी आहेत अल्पवयीन मुलं होती त्यांनी जे सेवन केलं होतं दारूशिवाय त्याची तपासणी या ठिकाणी करण्यात येणार असल्याची अपील केली जाते। मात्र या सगळ्यांमध्ये विशाल अग्रवालांची आणखीन का पोलीस कोठडीत वाढ व्हावी याच्यावर आता या ठिकाणी युक्तिवाद चालू आहे। बरं, सरकारी पक्षाचे वकील जे ते त्यांचा युक्तिवाद संपलेला, आता आरोपीच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे असं म्हणायचंय का निलेश? आताची एक माहिती मिळते, आरोपींवर लावण्यात आलेले जे कलम आहेत ते जामीन पात्र आहेत, मग कोठडीची गरज काय आहे असं बचाव पक्षाच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे। जोरदारपणे बचाव पक्षाचे जे वकील आहेत ते विशाल अग्रवालला सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। निश्चित निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे आहेत ते घेत राहणार आहोत।